जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ श्री क्षेत्र नाणीजधाम पीठाचे पीठाधीश्वर परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या आगमनानिमित्त ठाण्यातील टिपटॉप प्लाझामध्ये भव्य स्वागत समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी कच्चे बंधारे संकल्पपूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या सोहळ्यास महाराष्ट्र राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड, मिसेस मुख्यमंत्री अमृता देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यासोबतच संपूर्ण महाराष्ट्राचे पीठाचे पीठप्रमुख मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। संस्थानाच्या वतीने अवघ्या 15 दिवसांच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्रभर 4598 कच्चे बंधारे उभारण्यात आले। या उल्लेखनीय कार्याची संकल्पपूर्ती परमपूज्य रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व मान्यवरांच्या हस्ते भव्य व दिव्य स्वरूपात संपन्न झाली। या कार्यक्रमासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया तसेच संपादक व पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते। पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना परमपूज्य रामानंदाचार्यजींनी विज्ञान, व्यवहार आणि अध्यात्म यांचा समन्वय साधत विचार मांडले। यावेळी त्यांनी सांगितले की धर्मगुरू या नात्याने आम्ही हिंदू धर्माचे कार्य करत आहोत। ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या भूलथापांना बळी पडलेल्या हिंदू बांधवांना विधिवत हिंदू धर्मात पुनःप्रवेश देत आतापर्यंत 1,53,343 कुटुंबाचे घरवापसी करण्यात आलेला आहे। तसेच जगद्गुरू के प्रेम हेतू एक पेड़ माँ के नाम या उपक्रमांतर्गत संपूर्ण महाराष्ट्र व इतर राज्यांमध्ये 1,11,424 वृक्षारोपण करण्यात आलं असून या संकल्पपूर्तीचा सोहळा मागील महिन्यामध्ये राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पार पडल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे। आणि जर वाचायचं, कारण ही झपाट्यानं गती खाली येते ना, कुटुंब कल्याण जे आपण ठरवलेलं आहे आणि आम्ही दोन आणि आमचे दोन, फक्त आम्हीच पाळतो। मुसलमान कुठे पाळतात, ख्रिश्चन कुठे पाळतात ते पथ्य, आणि ते पाळत नसल्यामुळे आमची संख्या झपाट्यानं खाली येत चाललेली आहे। आणि ते जर पुढचा धोका ओळखून आम्ही जर आमचा परिवार वाढवला नाही, देशाची काळजी करत बसलो तर आम्ही संपणार आहोत। आणि धर्मगुरू या नात्यानं मी सांगेन की प्रत्येक हिंदूंनी कमीत कमी 2 मुलांचा हट्ट धरलाच पाहिजे, तरच तुम्ही वाचणार आहात। याच्या अगोदर सुद्धा मी भूमिका व्यक्त केलेली आहे, टीव्हीवर वगैरे आहे ती। मला असं म्हणायचं की आज हिंदू का, बांगलादेशमधला हिंदू का अडचणीत आला आहे, तर आम्ही जे कुटुंब मर्यादित ठेवलेलं आहे, जगाचं कल्याण झालं पाहिजे, देशाचं कल्याण झालं पाहिजे, यासाठी आम्हाला कायद्यानं सांगितलं आहे तुम्ही 2 आणि तुमची 2, पण आम्ही ती पण नाही करत आहे। आम्ही फक्त एकावरच थांबतोय। तर माझं सांगणं आहे की आपल्याला 3-3, 4-4 मुलं होणं गरजेचं आहे। हिंदू धर्म अडचणीत आहे, हिंदू धर्म खतरे में आहे, ही माझी घोषणा आहे। हिंदू धर्म वाचायचं असेल तर डरेंगे तो मरेंगे तो संदेश दिलेले प्रयागराजमध्ये तो मीच आहे, जगद्गुरू रामानंदाचार्य। मीच दिलेला होता तो संदेश की आता घाबरून चालणार नाही। आपल्या अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न आहे। जगात एक सुद्धा हिंदू राष्ट्र नाही आहे, भारतामध्ये सुद्धा आम्ही